सर, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे, काय सांगणार? आपल्या जळगाव जिल्ह्यातील अतिशय लढवय्ये शेतकरी नेते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांना आपल्यातून जाऊन 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून त्यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून आम्ही साथी संदेश वक्तृत्व करंडक घेतो राज्यस्तरीय. साथी संदेश हा पेपर ते चालवायचे आणि ते फरडे वक्ते होते. इंटरव्हल देऊन सभा घ्यायची, म्हणून त्या करंडकालाच नाव आहे साथी संदेश वक्तृत्व करंडक. राज्यभरातून विद्यार्थी येतात आणि साथी गुलाबबापूंच्या विचारानुसार तिथे विषय असतात, त्यामुळे त्या स्पर्धेला मोठी रंगत येते. साथी गुलाबबापू राजकीय कार्यकर्ते नक्कीच होते. 3 वेळा आमदार झाले, एकदा जिल्हा परिषद सदस्य, एकदा लोकल बोर्डाचे सदस्य. पण ते सोबत समाजाविषयी प्रचंड जवळीक राखून असायचे, म्हणून ते सामाजिक देखील होते. राष्ट्र सेवा दलातून आलेले कार्यकर्ते होते. साने गुरुजींचा संस्कार होता, म्हणून बापूंच्या नावाने आपण 2 पुरस्कार देतो, एक सामाजिक आणि एक राजकीय. दोनही पुरस्कार देण्यासाठी एक निवड समिती असते आणि ती निवड समिती आपल्याला शिफारस करते आणि त्यांना पुरस्कार देतो. आतापर्यंत आम्ही 3 वर्ष पुरस्कार जे दिले, त्यात पहिल्या वर्षी सामाजिक पुरस्कार मधुकर भोजो शिरसाट आणि विदर्भातील सरपंच प्राध्यापक सुधीर गोतमारे. मागील वर्षी दिला आम्ही सामाजिक पुरस्कार निरंजन टकले यांना आणि आमदार बच्चू कडू यांना. या वर्षीचे हे 2 पुरस्कार आम्ही घोषित करण्यासाठी इथे आलेलो आहोत. सामाजिक पुरस्कार जातो जलतज्ञ आणि माजी IRS अधिकारी, निवृत्त अधिकारी त्यांनी राजीनामा दिला आहे, असे डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांना हा सामाजिक पुरस्कार जातोय. आणि राजकीय कंसात पुरोगामी हा पुरस्कार जातोय मीरा भाईंदर येथील माजी नगरसेवक जनता दलाचे नेते मिलन म्हात्रे यांना. या पुरस्काराचं स्वरूप असतं लाल टोपी, अंगावर बागायतदार रुमाल, हातामध्ये शिंगाडेवाला गुलाबराव अशी त्यांची मूर्ती, आणि मग ज्यांना पुरस्कार दिला त्यांचा समाजाला संदेश असतो. असा हा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी, सर्व जिल्हावासियांना आमंत्रण देण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. धन्यवाद. या सगळ्या कार्यक्रमामागचा उद्देश काय आहे आपला? उद्देश हाच आहे की प्रचंड तळमळीने समाजासाठी काम करणाऱ्यांची संख्या रोडावते आहे. राजकारण म्हणजे बापू 3 वेळा आमदार झाले, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले. जनतेने निधी जमा करून ह्या निवडणुका त्यांना जिंकून दिल्या. आज मात्र आमदार होण्यासाठी किंवा खासदार होण्यासाठी किंवा गावाचा सरपंच होण्यासाठी प्रचंड माया जमवावी लागते, मग ती गैरमार्गाने का योग्य मार्गाने माहिती नाही. अशा समाजामध्ये या माणसांच्या स्मृती जिवंत राहाव्यात यासाठी आमचा हा प्रयत्न. आपलं नाव? माझं नाव संदीप घोरपडे.